मिनिटं सुद्धा मला बसू दे ना आता या फिरायला चल मग मी फिरायला म्हणून जळणाचं कुष्टा घातलं इथं आलू जळण घ्यायला तर ती भिजून बसलं या काढा येईना आणि करा येईना. अगं फिरणं चांगलं असतंय शरीराला. पुरी माग लागलं त्यांना म्हणलं अभ्यास करत बसा म्हणजे माझं पाय तंगडायचं या पोरींना का आणलं नाही. हो हे पाऊस पडलाय आमच्याकडं. बघा हे बघितलं हो इकडे इकडे पाणी दिसतंय पाणी चिखल झालाय रस्त्याने एखादं लेकरू घसरून पडलं काय पडलं होय. बिना कामाचं डोसक्याला आणि बायको पडली तर बायको पडली तर तिला नाही शेवटी लेकरांची माया ती लेकरांची असती बायको पडली तर पडली. अगं माया केल्याशिवाय 11 वर्ष माझ्याजवळ टिकली का नाहीतर लगेच गेली असती हुकून. होय. मग चला मयाला हाय तर चला मग कुठं देवाला ते दे आवाज तेवढं नाव काढू नको. 6-7च येऊ जाऊन पाय नुसतं पडून येऊ मी मस्त टेकवते देवाच्या पाय तुमचं मी हे घर दुखायचं सोडणार. राहील ही राहील दुखायचं मी घर सोडणार हे नाही. दुखायचं राहील वा असं मला दाब म्हणू नका मग पुन्हा घर सोडणार नाही. माझ्या घरी लय नुकसान होतं इथं. आवाज सोड नका संध्याकाळी इदुळा जायचं आपण आता फिरायला तू कोण ह्या टाइमिंग मध्ये इदुळा जायचं आणि पाया पडायचं आणि यायचं माघारी 10 वाजता अजून. हा पाया पडायला काय हित नाही अशी पाया पडू शकते. असं नाही वा जाऊन तिथं पाया पडून येऊया देव ऐकित जर केलं तर माहेरचा माझ्या सासून माझ्या कधी आडवं आणलं नाही. माझं चमकायचं राहिलंय जायचं म्हणलं म्हणूनच राहिलं जात नाही माझं चमकते. जायचं म्हणून राहिलं. मी आपलं ट्राय करतोय चमकायचं राहिले होय राहिलंय आता होय लगेच हा दुखायला लागला आहे का नाही. इकडे ह्या साईडला राहत इकडे बघाय ना आता इकडे मान माझी पूर्ण फिरायला लागली इकडे तेवढी अशी येत नाही इकडे जायला. होय तर तिकडं मित्रांनो त्या साईडला बघा पाणी किती साठले दाखव. मित्रांनी आपल्या बहिणीशी दाखव हे का पाणी साठले बघा, रस्ते सगळ्या रस्त्याला. आणि अशा वातावरणात राहायला लय मजा येते आणि खरं नशीब लागतंय अशा वातावरणात जन्म घ्यायला. आणि तुझं सुद्धा नशीब आहे अशा वातावरणातल्या एका पोराच्या गळ्यात तू पडली आणि तुझा संसार मला ह्या सुखाचा झाला. वातावरणापेक्षा आमच्या तिकडचं वातावरण उसाकडचं आवडतं. काय नाही मच्छरच नुसतं जर शेतातच एखादी रानं कमी आहे तिथेच नाही जमिनी नाही त्या मसरू असलं तच आणि घर 10 बाय 10चं घर. आणि तुम्हाला सांगतो सगळं तेवढं जरी असलं त्यात आनंद आहे. जनावराचा गोटा फोडं ती ततच चिकलं चिळवून तळवून मच्छर होते आणि ती मच्छर रासार आपल्याला फोडून काढते. मेन म्हणजे तुम्ही माणूस घाणे तुम्हाला माळावर राहायला आवडतं माणसात राहायला तुम्हाला आवडत नाही. मला कुठल्या तुम्हाला माणसात राहायला आवडत नाही. सिटीत सुद्धा राहायला त्यांना का तर सिटीतली माणसं दिसते ना त्यामुळे आवडत नाही. असं एकांत वास लागतो. हा एकांत असं बघा हे माळा आहे कुत्र तरी असं यांना राहायला आवडतं बघा कोणच नको एकटंच पाहिजे. आय लव यू माळ. कोण कशाचं प्रेमी आहे तर कोण कशाचं प्रेमी आहे बघा. कसलं भारी निसर्गात. हा 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 चला कसलं भारी या दगडात. चला घरी चला बस झालं फिरायचं आता. तुझ्या रूपाचं याड लागलं. आता मी जळण भिजलंय चिलारीच आता घरात करणार आहे आता थोडंफार काहीतरी काय करतेस करते काहीतरी भाकर भाजी सकाळचा भात हाय वरण हाय चपात्या संपल्या त्या. अगं इथं ना ध्वनी प्रदूषण आहे ना कुणाचा कालवा ना कुणाचा त्रास. एकांतात निवांत आहे. होय भारी असंच भारी वाटतं. आता ही सरपान काटकी आहे ते बघा कुजले त्यानं पाणी धरलंय पावसानं. मला काय नाही आलं का मला सरपान घेऊन गेलं म्हणजे बरं वाटतं फिराय नुसतं मोकळं फिरू वाटत नाही असं. जळान जळान हा गावठी भाषा जळण जळान सरपण काटक्या जळान जळान तसं म्हणून मला मोकळं फिरू वाटत नाही असं. मग काहीतरी हातात मोकळं असं हात हलवत आणि भात कालवत जायचं. हात हलवत आणि भात कालवत आले चाललीस. तर येत आहे का नाही सांगा तुम्ही मला देवाला. नो नॉट नेवर नन नथिंग. आय एम नॉट लिटरेट इन सासरवाडी. यांना लोकशाहीचं इंग्रजीतलं एक वाक्य येत आहे बरं का. आणि आय एम नॉट इंटरेस्टेड सासरवाडी नाही पण मला सांगू देता बा ती वाक्य माझ्या मोर सारखंच म्हणते ती लोकशाहीचं. आता लोकशाही काय म्हणलो का मी इथं. नाही आता तुम्ही थोडस इंग्रजी बोलत आहे मला आठवलं. लोकशाही म्हणजे काय लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं शासन याला लोकशाही म्हणतात. आता इंग्रजीत आहे कसं म्हणते ते. डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. अजून काय म्हणून सांग अजून तुम्हाला काय की अरे माझं 12वी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय आणि मला येड्यात काढते हे नुसता 12वी पास नाही कॉम्प्युटरिंग झालंय. कॉम्प्युटर असं कॉम्प्युटर सगळं फुडतो दुरुस्त करतो आतलं सगळं साऊंड सिस्टीम सगळं ओके आरो बिरो सगळी येडं समजते. आर दिसणं जरी हे जिपरा असलं दिसणं हे फटका असलं पण हे मेंदू लय बुद्धी लय तल्लं काय हुशार आहे.
स्वाभिमान आहे. बुद्धी झिजूनी म्हणून तीवर केस जास्त ठेवले तिथं त्याला वारं ऊन लागून. अगं लोकांना वाटत असेल काय निलेश भाऊ लय अडगा आहे. निलेश भाऊची भाषा अडगी आहे आणि ही माझी भाषा, माझ्या भाषेवर माझं प्रेम आहे. तुम्हाला सांगते मी सुद्धा ह्या भाषेवर लय माय हसत होती. लँग्वेज इज माय लव्ह. हा लँग्वेज काय म्हणते ते? म्हणजे काय? मित्रांनो हिला काय कळणार आहे, हिचं शिक्षण झालंय कमी. हिला मी रातभर जर इंग्लिश बोलत बसलो तर हिला काय कळणार आहे का? काय म्हणता अजून म्हणा माय अजून इंग्रजीतलं बोला. इंग्रजीतलं हाय काय? इंग्रजीतलं बोला की मला भारी वाटतं ऐकाय बघ. कधी मी ऐकलं नाही असलं. अगं समोर माणूस इंग्लिश बोलणार असला तर ती बरं वाटतं मग त्याला त्या संगत चर्चा करायला. तू आडगी, मी मला मस्त येते बरं, तू आडगी, तुला काय कळणार? तू नुसतं हसणार, तेवढ्याच आनंद घेणार. लिटल लिटल बुरगाड इज कमीन. हे बी इंग्रजीत आहे का? लिटल लिटल बुरगाड इज कमीन. ही दाखव की बुरगाड. बुरगाट म्हणजे काय इंग्रजी आहे काय? लिटल लिटल बुरगाड इज कमीन. बारका बारका बुरगाट. आम्हाला शिकवायला 9वी 10वी पर्यंत एक कांबळे सर म्हणून होतं. ती एक जोक सांगायचं, त्यांचा जोक हा, सांगायचा. सांगा. अमेरिकन माणूस काय म्हणतो, रेन 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 कम अगेन असं काहीतरी होतं. आणि आपल्या भारतातला जर एखादा गावठी माणूस जर अमेरिकेत गेला, हा. इंग्लिश मधनं जर पाऊस आले म्हणून सांग म्हणलं हा. तर ते काय सांगणार? चालत चालत बोला. लिटल लिटल इज बुरगाड कमीन. ही शब्द मला आठवला ग, मजेशीर. आणि ह्यांना काय वाटतं मला इंग्रजी येत नाही आणि मला कमी समजतं तर मी बी सीमित न शिकली, थोडी शिकली पण सीमित न शिकली. कशात शिमित ना अगं सेमी म्हण सेमी. मी सीमित न शिकली. या लिटल म्हणजे बारक, हा स्मॉल म्हणजे बी बारक, हा बिग म्हणजे मोठं, हा. बुरगाड म्हणजे काय? बुरंगाट म्हणजे पावसी. बुरंगाट हा आडगा शब्द. बुरंगाट काय इंग्रजी शब्द आहे काय? आणि हो का स्पून म्हणजे चमचा. हा. अजून काय सांगू? ह्याला काय म्हणते ती? हे नोज म्हणायचं त्याला. असं आहे काय? हा बरं ह्याला काय म्हणते ती? त्याला लेग म्हणायचं. लेग लेग. आयला कसं आहे, बायको हुशार आहे का नाही? मग मी पुरीचा अभ्यास घेते इंग्रजीचा. तुम्हाला काय ठावा आहे? होय काय? इंग्रजी शब्द वाचा येत नव्हता तिला दुपारी कोणचा? व्हॉट इज युअर फादर नेम? इंटरेस्टिंग काय असं व्हॉट इज युअर फादर नेम? माय फादर नेम इज शिवाजी. शिवाजी महाराज. शिवाजी खांडेकर म्हण. माझं काय सांगू तुम्हाला? हा व्हॉट इज युअर मदर ग्रँड नेम? माय ग्रँड मदर नेम इज मालन. माय ग्रँड मदर इज. ते नाही ग्रँड मदर इज माझं गोकुळा नाव आहे त्या आजीचं. मदरच्या मदर तुम्हाला वाटलं? ग्रँड मदर म्हणलं तर बरोबर जाईल की. दोन्ही पण आजीच असते ते, कुठले तरी एका सांगितलं झालं की. झालं का? मग सांगा कंची आहे आजी. मग मी सांगितले वडिलाच्या आईचं बी नाव सांगितलं ना आईच्या आईचं बी नाव सांगितलं. असं त्या मला लय आडगं समजते ती समजणारी. मला लय येतं बरं का, पण मी हुशारी दाखवत नाही. ही शाळा शिकले काय कम्प्युटर इंजिनिअरिंग सांगितलं त्यांनी तोंडानं. माझं शिक्षण आहे ते सिक्रेट आहे, मी सांगत नसती कुणाला. मी शिकलीच तेच की तर. बुद्धी लय त्याला काय बरं का खरंच ह्याची. माझ्यापेक्षा पण ह्याची बुद्धी लय त्याला काय. सांगा एखादी गोष्ट तुम्ही आता सांगा आणि मी ते 4 रोजानं तुम्हाला सांगणार. बर 11 बकरा मिसळ आणखी झालं. 11 बकरा मिसळल्या झालं 13 12 असली गणित. शिक्षण जर हिचं कमी झालं असतं ना, बुद्धी मात्र सेमी इंग्लिशची शाळा झाल्यामुळं बुद्धी हिचं हे चाललं. आणि इंग्लिश मधलं गणित बिनित हिला सगळे जमते. इंग्रजीत गणिताला काय म्हणायचं? मॅथमॅटिक्स म्हणायचं. आणि विज्ञानला काय म्हणायचं? सायन्स म्हणायचं. प्लसला काय म्हणायचं? प्लसला अधिक म्हणायचं. आणि मायनसला वजाबाकी म्हणायचं. असं आहे काय? हा जमतंय. आणि काय मल्टिपलला म्हणायचं गुणाकार. असं आहे. आणि डिव्हिजन काय म्हणायचं त्याला भागाकार. अजून काय म्हणायचं सांगा? इज इक्वल टू. इज इक्वल टू म्हणजे उत्तर. आहे, बरोबर आहे. चिन्ह इज इक्वल टू मग त्याला उत्तरचं. त्याला उत्तर म्हणते का? मग ते बरोबर असं चिन्ह असतं 2 रेषा त्याला इज इक्वल टू त्याच्या मोहर उत्तर लिहायचं असतं. अगं ती सांगितलं बरोबर आहे. बरोबर इज इक्वल टू म्हणजे तू सुरुवातीला काय म्हणली? उत्तर. चिन्ह आहे ते उत्तराचं. असं म्हणलं. असे गावठी भाषेत समजून घ्या. असं द्या. आवा मित्रांनो, पाणी सगळं साठलं बघा पाणी आमच्याकडे पाणी साठलंय. आणि तुमच्याकडे झालाय का इतकाला पाऊस? काढवा. तुम्ही सांगा कमेंट मध्ये. अय्यो, चमकलंय. आणि ह्यांचं चमाकलंय आणि ह्यांना देवाला घेऊन जात असते मी.